मुंबईमध्ये लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। आज सकाळपासूनच मुंबईची लोकल ट्रेन उशिरा धावत असल्याची बातमी समोर येते। दरम्यान त्यामुळे आता सकाळी कामाला निघणाऱ्या प्रवाशांची नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळतंय। काही जणांनी यावर संताप देखील व्यक्त केला आहे। पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता मोठा फटका बसतोय। सकाळपासूनच लोकल ट्रेनने या विलंबाने धावत असल्याच्या तक्रारी जवळजवळ समोर येत होत्या। मात्र त्यानंतर आता या ट्रेन आणखीनच उशीर करत असल्याचं पाहायला मिळतंय। गर्दीच्या वेळी विरार आणि चर्चगेट दरम्यानची लोकल देखील 10 ते 25 मिनिटं उशिरा धावते। सध्याच्या या घडीला पश्चिम रेल्वेची लोकल ट्रेन ही 25 मिनिटं उशिरा धावत असल्याची माहिती समोर येते। लोकल या उशिरा धावत असल्यामुळे आता दादर स्थानकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते। जवळजवळ आता ट्रेन उशिरा येत असल्यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या प्रवाशांची, ऑफिसला जाणाऱ्या लोकांची गर्दी आता मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते। या गर्दीमुळे आता प्रवाशांची मोठी गैरसोय देखील उडाली आहे। त्यांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी पोहोचायला देखील उशीर होत आहे। याबद्दल रेल्वेने याआधी कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही। त्यामुळे आता प्रवाशांनी देखील त्यांचा संताप व्यक्त केला आहे। काहींनी तर याचे व्हिडिओ देखील पोस्ट करत रेल्वेचा संताप व्यक्त केलेला आहे। गर्दीच्या वेळेमध्ये मुंबईची लोकल ट्रेन ठप्प झाल्यामुळे प्रचंड गर्दी पाहायला मिळते। प्रवासाचा वेळ देखील पाहायला मिळतोय। काही प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे काहींनी यावर संताप देखील व्यक्त केलाय। आधीच गर्दी असलेल्या डब्यांमध्ये आता लोकल उशिरा धावत असल्यामुळे आणखीनच गर्दी वाढत चालली आहे। त्यामुळे प्रवासी मोठ्या प्रमाणामध्ये संतापल्याचं पाहायला मिळतं।